अहिल्यानगर शहरामधील माळीवाडा भागामध्ये असणाऱ्या 12 तोटी कारंजासमोर काही समाजकंटकांनी मोहम्मद पैगंबर यांचं नाव जमिनीवर लिहून विटंबना केल्यामुळे नगर शहरामध्ये तणाव झालेला आहे। नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमा झाले। पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सुद्धा पोलिसांच्या मार्फत करण्यात आलंय। या प्रकरणामध्ये एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलाय आणि त्यांची समजूत घालण्याचा पोलीस सध्या प्रयत्न करतायत। नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर संतप्त मुस्लिम समाजाचं रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या नावाची विटंबना केल्याप्रकरणी मुस्लिम समाज संतप्त झालेला आहे। तर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक संशयित आरोपी या प्रकरणामध्ये ताब्यात आलेला असून नगर शहरामध्ये तणावपूर्व शांतता आहे। गेल्या 1 तासापासून परिसरामध्ये मुस्लिम समाजाकडून हे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। काही आंदोलकांना पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत, तर काहींवर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे। सध्याची ही लाईव्ह दृश्य आहेत। अहिल्यानगरमधील धार्मिक तणाव निर्माण झालेला आहे आणि ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलेलं आहे। आंदोलकांची समजूत घालण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला, मात्र पळापळ झाल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। काही समाजकंटकांनी मोहम्मद पैगंबर यांचं नाव जमिनीवर लिहून विटंबना केल्यामुळे नगर शहरात हा तणाव निर्माण झाला। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। आपण पाहूयात। आज अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागात असणाऱ्या 12 तोटी कारंजा परिसरामध्ये मुस्लिम धर्माचे गुरु मोहम्मद पैगंबर यांची विटंबना झालेली घटना समोर आली आणि यानंतर मुस्लिम समाज आक्रमक झाला असून छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील कोटला परिसरामध्ये सध्या मुस्लिम समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मोठा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आला असून या प्रकरणी एका आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एकंदरीतच सध्या मुस्लिम समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू असून गेल्या 1 तासापासून हे आंदोलन सुरू आहे। आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेतं याकडे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर। तर पोलिसांचा बंदोबस्त एकीकडे तैनात करण्यात आलेला आहे। शहरामधील माळीवाडा भागामध्ये ही घटना घडली आणि त्यामुळे मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत। आंदोलक काहीसे आक्रमक झाल्याचं चित्र आहे। अहिल्यानगरमध्ये माळीवाडा भागात ही घटना घडली। पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे। सुरुवातीला या आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसंच दुसरीकडे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं सुद्धा सातत्यानं पोलीस आवाहन करतायत। एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। चौकशीला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत ही घटना नेमकी कशी घडली याच्या मुळापर्यंत आता पोलीस जातील। कठोर कारवाई सुद्धा केली जाईल। यासाठीच एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। नेमकी अफवा कुणी पसरवली, यामध्ये कोण कोण सहभागी आहे हे सुद्धा शोधलं जाईल। कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमलेले आहेत आणि सध्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं सातत्यानं आवाहन सुद्धा केलं जात आहे। काहीसा धार्मिक तणाव निर्माण झाला आणि त्यामुळेच मुस्लिम बांधव हे रस्त्यावर उतरलेले आहेत। तातडीनं मात्र पोलिसांचं एक पथक हे तैनात करण्यात आलं आंदोलन रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी। तसंच दुसरा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, ही परिस्थिती निवळावी यासाठी पोलीस प्रयत्न करतायत। काहीसे आंदोलक आक्रमक झाल्यानंतर मात्र पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। शेकडो मुस्लिम बांधव हे पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलन करताना पाहायला मिळाले। अहिल्यानगर शहरामधील माळीवाडा भागामध्ये असणाऱ्या 12 तोटी कारंजा समोर काही समाजकंटकांनी हे विटंबना केल्यामुळे नगर शहरामध्ये तणाव निर्माण झालेला आहे। नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमलेले आहेत। दरम्यान आता हे आंदोलन कधी थांबवलं जातं, पूर्णतः मागे घेतलं जातं हे पाहायचंय, कारण काही आंदोलक हे आक्रमक झालेले होते।
काहींना ताब्यात घ्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आणि शहरामध्ये इतर कोणत्याही ठिकाणी असं आंदोलन केलं जाऊ नये किंवा परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. माळीवाडा भागामध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला आणि त्यातूनच मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरलेले असून पोलीस स्टेशन समोरच हे आंदोलन सुरू करण्यात आलं. कोणी अफवांवर विश्वास ठेवू नये असं पोलिसांचं आवाहन आहे. मात्र नेमकी ही घटना कशी घडली, अफवा नेमकी कशी सुरू झाली, कुणी पसरवली, यामागे कोणाचा हात आहे का, या अनुषंगानं पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे. गेल्या एका तासाभरापासून या परिसरामध्ये मुस्लिम समाजाकडून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा विशेष खबरदारी घेतली जाते. त्यासाठी पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली आहेत. मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि कोठला परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे. एक संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मात्र याची सुरुवात कुठून झाली याची स्पष्टता झालेली नाही. काही मुलांना, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. जोरदार घोषणाबाजी सुरू होती जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा, त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली. माळीवाडा भागामध्ये हा धार्मिक तणाव निर्माण झालाय. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज सुरू आहे. नगर छत्रपती संभाजी महामार्गावर संतप्त झालेले मुस्लिम बांधव यांना आता आवर घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. रास्ता रोको आंदोलन सुरू होतं, मात्र काही आंदोलक हे आक्रमक झाल्यामुळे अखेर लाठीचार्ज पोलिसांना करावा लागलाय. काहींना ताब्यात घ्यावं लागलेलं आहे. या संदर्भात अधिकची बातचीत करूयात. भाजपचे नेते आणि आमदार राम कदम आपल्या सोबत आहेत. कदमजी, आपण पाहतो अहिल्यानगरमध्ये काहीसा धार्मिक तणाव निर्माण झालेला आहे. सध्या पोलीस तर आटोक्यात ही परिस्थिती आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपली पहिली प्रतिक्रिया काय, आवाहन कराल? मुळामध्ये कुणीही अफवा पसरवू नये आणि हे राज्य अशांत करण्याचा प्रयत्न कुणीच करू नये. आणि दुर्दैव आहे की अशा प्रकारच्या घटना घडणं हे काही आपल्या महाराष्ट्राला अशोभनीय आहे. तर तिथले पोलीस योग्य करता आहेत. पोलिसांनी अगोदर त्या जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण नंतर आवश्यकतेप्रमाणे की त्या शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी कारवाई केलेली आहे. आणि निश्चितपणे त्या ठिकाणी जो धार्मिक तणाव उत्पन्न झालाय तो धार्मिक तणाव आता बऱ्यापैकी शांत येणाऱ्या काही तासात होईल. कारण हे आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वतःचं सर्व गोष्टींवर लक्ष असतं. तर त्याच्यामुळे जे जे आवश्यक आहे त्या ठिकाणचा तणाव शांत करण्यासाठी ती सगळी पावलं प्रशासन उचलेल आणि लवकरात लवकर त्या ठिकाणचा तणाव हा पूर्णपणे शांत होईल. राम कदमजी, आपलं काही पोलिसांसोबत चर्चा झाली, त्यांनी काही माहिती दिलेली आहे का? नेमकं का हे घडलं या संदर्भातली काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे? या संदर्भात माझी चर्चा झालेली नाही, पण तुमच्याकडून ही बातमी मला कळली. मी निश्चितपणे आता मी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये होतो, पण मी स्वतः माहिती घेऊन तिथल्या एसपींशी स्वतः मी बोलेन. आणि त्याच्या अगोदर प्रशासनाकडून आणि हायरार्की प्रमाणे पोलिसांकडून निश्चितपणे आदेश गेलेले आहेत, पण तरी देखील मी स्वतः देखील व्यक्तिगत माहिती घेईन. निश्चित. धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर सर्वांनी शांतता राखावी असं आवाहन भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी सुद्धा केलेलं आहे. कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमा झाल्यानंतर काहीसं तणावाचं वातावरण हे निर्माण झालं आणि त्याचमुळे पोलिसांना हा लाठीचार्ज करावा लागलेला आहे. मात्र याची सुरुवात झालेली आहे जी धार्मिक भावना दुखावल्यामुळे तिथून आणि विटंबना झाल्यामुळेच हे धार्मिक कुठेतरी वातावरण तेढ निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. धार्मिक तणावातूनच हे सर्व शेकडो बांधव, मुस्लिम बांधव हे रस्त्यावर उतरलेले आहेत. आंदोलनाला त्यांनी सुरुवात केली. पोलीस स्टेशन समोरच आंदोलन सुरू असल्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुद्धा सुरुवात केलेली आहे. काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र यामागे मुख्य कारण काय आहे, या सगळ्याला सुरुवात कुठून झाली, हे सर्व आंदोलक नेमके कसे जमले, या सगळ्याचा सखोल तपास सुद्धा सुरू आहे. या प्रकरणामध्ये आता एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून नेमकी काय माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल. नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव हे जमा झाले. त्यांनी ठिय्या आंदोलन करायला सुरुवात केली.
धार्मिक भावना दुखावल्यामुळे हे शेकडो बांधव जमले आणि या आंदोलनानंतर सुद्धा शहरामध्ये काहीसं तणावपूर्व शांततेचं वातावरण आहे। मात्र सातत्यानं पोलीस आवाहन करतायत नगरमधील नागरिकांना शांतता बाळगावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना प्रतिसाद करू नये असं सातत्यानं आवाहन केलं जातंय। जे मात्र आंदोलक आक्रमक झालेले आहेत, ज्यांनी हे वातावरण काहीसं बिघडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलंय, त्यांच्यावर लाठीचार्ज केलेला आहे। अहिल्यानगरमध्ये माळीवाडा या परिसरामध्ये काहीसं हे तणावाचं वातावरण आपण पाहतोय। लाठीचार्ज केल्यानंतर सुद्धा आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। धार्मिक तणावानंतर हा लाठीचार्ज करण्यात आला। कुणी अफवांवर विश्वास ठेवू नका असं सातत्यानं आवाहन पोलीस सुद्धा करतायत। या प्रकरणामध्ये ज्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे तो नेमका कोण आहे याची कोणतीही माहिती किंवा प्राथमिक माहिती अजून पोहोचलेली नाही, स्पष्टता आलेली नाही। मात्र नेमकी ही घटना केव्हा घडली, विटंबनेचं प्रकरण कधी घडलं याची स्पष्टता व्हायची आहे। जरी असा अनुचित प्रकार घडलेला असला तरी सुद्धा सर्व समाज बांधवांनी आणि नगरमधील नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं जातंय। सखोल तपासानंतर कठोर कारवाई ही केली जाईल असं वारंवार सांगितलं जातंय। अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणावानंतर पोलिसांनी आता कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे। आतापर्यंत किती जणांना मात्र ताब्यात घेण्यात आलेला आहे याची आकडेवारी समोर यायची आहे। आंदोलन करणारे नेमके तिथे कसे पोहोचले याची सुद्धा स्पष्टता व्हायची आहे। अहिल्यानगर शहरामधील माळीवाडा भागामध्ये असणाऱ्या या 12 तोटी कारंजासमोर काही समाजकंटकांनी धर्मगुरूंचं नाव जमिनीवर लिहिण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यातूनच विटंबना केल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या। त्याचमुळे नगर शहरामध्ये हा तणाव निर्माण झालाय। नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमा झाले। दरम्यान ही माहिती पसरवण्याच्या मागे कुणाचा हात आहे, ही घटना नेमकी कशी घडली, कुणी घडवली याचा सखोल तपास होणं आता अत्यंत गरजेचं आहे। पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलेला आहे आणि त्यातूनच ही कारवाई केली जाते। कुणी अफवांवर विश्वास ठेवू नका असं सातत्यानं आवाहन सुद्धा केलं जातंय, कारण अशा विषयांमध्ये सोशल मीडियाच्या मार्फत सुद्धा अनेक घटना पसरत असतात। त्यामुळे कुठल्याही अफवांवर आता विश्वास ठेवू नका। या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरच्या विविध भागामध्ये सध्या पोलीस प्रशासन हे सतर्क झालेलं असून काही पथकं ही तैनात करण्यात आलेली आहेत। विविध भागामध्ये काळजी सुद्धा घेतली जाते। आतापर्यंत या प्रकरणामध्ये एका तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याचं समजतंय, मात्र तो नेमका कोण आहे, त्याचा या संपूर्ण प्रकरणाशी नेमका कसा संबंध आहे हे स्पष्ट व्हायचंय। मात्र या घटनेचे पडसाद उमटू नयेत, ही संपूर्ण स्थिती आटोक्यात राहावी यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। पोलिसांनी लाठीचार्ज केलाय आणि काही जणांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे, म्हणजे या आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। हे आंदोलन थांबवण्यासाठी आणि तिथून आंदोलकांना बाजूला सारण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली, कारण या आंदोलनामध्ये काहीसे आक्रमक आंदोलक झालेले होते आणि दुसरं कोणतंही वळण या आंदोलनानं घेऊ नये यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे, कठोर पावलं उचललेली आहेत। धार्मिक भावना दुखावल्यामुळे हे समाज बांधव, मुस्लिम समाज बांधव आक्रमक झाल्याचं चित्र आहे। या घटनेसंदर्भात आपण बातचीत करूयात। माजी मंत्री शंकरराव गडाख आपल्या सोबत आहेत। सर, आपण पाहतो अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणाव निर्माण झालेला आहे। आपल्याकडे या सगळ्या संदर्भातली, या घटनेच्या संदर्भातली काही माहिती पोहोचली आहे? हो, मला आत्ताच माहिती कळाली। नगर येथे, अहिल्यानगर येथे शहरामध्ये काही चुकीची गोष्ट झाली, त्यावरनं समाज आक्रमक झालेला आहे। आंदोलन करण्याकरता रस्त्यावरती तो उतरलेला होता, परंतु दुर्दैवाने कोणी केलं, काय केलं ते काय पोलिसाच्या तपासामध्ये ते लक्षात येईल। परंतु लगेच लाठीमार हे अनुचित प्रकार होऊ नयेत आणि समाजाने देखील शांतता राखावी
ज्यांनी कोणी गुन्हा झाला असेल त्याच्यावरती कारवाई करण्याच्या करता प्रशासनाकडे आग्रह धरण्यात येईल. परंतु वातावरण समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये याची काळजी सगळ्या समाजाने घ्यावी, एवढीच माझी सर्व समाजाला विनंती आहे. शंकररावजी, पोलिसांनी या संदर्भातली काही माहिती दिली आहे का? कारण एकाला ताब्यात घेतलंय असं समजतंय, त्या व्यतिरिक्त आणखी काही माहिती आपल्याकडे आहे? सध्या तरी तीच माहिती आहे, अजून काही माहिती मिळाली नाही. परंतु वेगाने तपास करून यामध्ये योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन नक्कीच करेल अशी अपेक्षा आहे. शेकडो मुस्लिम बांधव हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि काहीसे आक्रमक सुद्धा झाल्याचं ते पाहायला मिळालं. परिणामी पोलिसांनी हा लाठीचार्ज केला. आपण काय आवाहन कराल एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून? जो प्रकार झाला तो मला वाटतं अतिशय दुर्दैवी आहे. कुठल्याही समाजाच्या विषयी असं चुकीचं होऊ नये. परंतु आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरता समाजाने शांततेने या परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे आणि पोलिसांवरती विश्वास ठेवून पुढच्या कारवाईवर करता आपण सर्वांनी प्रत्यक्षित राहिलं पाहिजे. निश्चित आभारी आहे आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी. तर या संदर्भातली अपडेट जाणून घ्या. प्रसाद शिंदे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रसाद, सध्याची काय घडामोड आहे? पोलीस तिथे पोहोचलेत? नक्कीच अहिल्यानगरच्या माळेवाडा भागातील 12 कोटी कारंजा या ठिकाणी मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचं नाव लिहिण्यात आलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी वाद निर्माण झाला होता. त्या मुस्लिम समाजाने छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती कोटला परिसरामध्ये रस्ता रोको केला. परंतु मुस्लिम समाजाने न ऐकल्याने शेवटी पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला आणि आता सध्या पोलीस प्रशासन या आरोपींना पकडण्याची मोहीम सुरू आहे आणि सध्या काही मुस्लिम समाजातील नागरिक आहेत त्यांना पोलीस प्रशासनाने पकडून आता अटक केलेली आहे सध्या आणि लाठीचार्ज करून जमाव पांगवलेला आहे. प्रसाद, जमाव पांगवण्यात आलेला आहे तरी सुद्धा आंदोलन सुरू आहे का ते आंदोलन मागे घेण्यात आलंय? आंदोलन बंद झालंय आणि छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील वाहतूक देखील सुरळीत करण्यात आलेली आहे. प्रसाद, एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे असं समजतंय, त्या व्यतिरिक्त या तपासामधली अधिकची काय माहिती? एका व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे. सध्या पोलीस प्रशासनाने एवढं सांगितलंय की एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर ज्या ठिकाणी रास्ता रोको चालू होता त्या ठिकाणी लाठीचार्ज झाल्यानंतर ते मुस्लिम बांधव होते त्यांच्यातील काही बांधवांना पोलीस प्रशासनाने सध्या ताब्यात घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रसाद, महत्वाचं म्हणजे धर्मगुरूंच्या नावाची विटंबना झालेली आहे. हे नेमकं या जमावाला कसं कळलं, कधी कळलं, ज्यामुळे हे आंदोलन सुरू झालं? सकाळी हे 10 वाजता निदर्शनास आलं. त्याच्यानंतर मुस्लिम समाज कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर झाला. त्या ठिकाणी त्यांनी पोलीस प्रशासनाला गुन्हा नोंद करण्यासाठी सांगितलं. त्यानंतर तत्काळ कोतवाली पोलीस स्टेशनने एक आरोपीला अटक केली असून त्याच्यानंतर देखील आणखी आरोपी अटक करावे यासाठी प्रशासनाने समाजाने मागणी केली होती. त्यासाठी हा रस्ता रोको करण्यात आला होता. निश्चित. प्रसाद, या व्यतिरिक्त पोलिसांनी आता काय आवाहन केलेलं आहे? परिस्थिती आटोक्यात आली आहे का? सध्या परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. पोलिसांनी शांत राहण्याचं आवाहन केलं असून रस्त्यावरती सुद्धा अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे असतील हे उतरलेले आहेत आणि त्यांनी स्वतः काठी हातात घेऊन आता ते जमाव परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रसाद, माळीवाडा भागामध्ये ही संपूर्ण घटना घडली, तर अहिल्यानगरच्या इतर कोणत्या भागामध्ये आता पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली आहेत? आता अहिल्यानगरचा पचपीर चावडी भाग आहे, तसेच तख्ती दरवाजा हा एक भाग आहे ज्या ठिकाणी मोठा बहुल मुस्लिम समाज राहतो. त्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसंच कोटला परिसरामध्ये देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. प्रसाद, आपल्या हाती काही दृश्य लागलेले आहे जिथे आपण पाहतोय पोलीस आणि हे आंदोलक आमने सामने आले. नेमकी आंदोलकांची काय मागणी आहे? आंदोलकांची मागणी होती की तो आरोपी जो अटक केलेला आहे त्याला तत्काळ जामीन भेटू शकतो अशी आरोपींची मागणी होती. आणि पोलीस प्रशासनाने देखील त्यांना सांगितलं होतं की आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, तुम्ही रास्ता रोको थांबवा. परंतु पोलीस प्रशासनाने रास्ता रोको न थांबवल्याने कुठेतरी पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करावा लागला. आता सध्या पोलीस प्रशासनाच्या वतीने आरोपी अटक करण्याचं काम सध्या सुरू आहे.
निश्चित प्रसाद, आपण सोबत राहा. या घटनेच्या संदर्भात अधिकची बातचीत करूयात. आमदार संग्राम जगताप आपल्या सोबत आहे. जगतापजी, आपण पाहतो अहिल्यानगरमध्ये हा धार्मिक तणाव निर्माण झाला. आपल्याकडे या प्रकरणाच्या आणि या घटनेच्या संदर्भातली काय माहिती आहे? काय इथं अगदी आव्हान देणारे बोर्ड काही विशिष्ट एक समाजाकडून लावण्यात आलेले आहेत की म्हणजे अगदी तलवार उठल, रक्तपात होईल अशा प्रकारचे काही शब्दरचना त्याच्यामध्ये टाकण्यात आलेली आहे. आणि पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने 2 दिवसापूर्वी ते बोर्ड काढण्याचा प्रयत्न केला, पण ते बोर्ड काढले नाही गेले. त्याचं कारण अजून अद्याप जनतेसमोर आलेलं नाही. पण आज कुठेतरी दुर्गा माता दौड शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं हे महाराष्ट्रावर केलं जातं आणि सकाळी पहाटेच्या वेळी दुर्गा माता दौड असते आणि त्याच्यावर काही आक्षेप आले, काही कुणी काहीतरी रांगोळी काढली किंवा काहीतरी झालं, पण त्यातनं जे काही पोलिसांना लगेच ताबडतोब पोलिसांनी ती जी काही संशयित व्यक्ती ती ताब्यामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे रास्ता रोकोचा प्रश्नच येत नव्हता कुठं. पण आज कुठेतरी या संबंधित कुठेतरी जनतेला वेठीस धरायचं, कुठेतरी प्रशासनाला वेठीस धरायचं आणि रस्ता रोको करायचा असा प्रकार आपल्याला काही पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर याच्या माध्यमातून शहरामध्ये काहीतरी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काहीतरी विशिष्ट जमाकडून केला जातो अशी एक माहिती ती समोर येते. आणि तिथं पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न तिथं झाल्याची अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि परिस्थिती जी काय आहे ती संपूर्ण आता पोलीस प्रशासनाने अगदी योग्यरित्या हाताळल्याचं आता समोर येतोय. संग्रामजी, आपली काही बातचीत झाली तिथल्या पोलिसांसोबत? त्यांनी या सगळ्या संदर्भात काय अधिकची माहिती दिली? स्टेशनलाच आहे, पोलिसांशी बोललो आणि पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी लगेच ताबडतोब या ठिकाणून गेलेले आहेत. त्यामुळं या बाबतीमध्ये असं कुणी या कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये आणि शहरामध्ये शांतता बाळगावी. धार्मिक भावना दुखावल्यामुळे हे सर्व आंदोलक रस्त्यावर जमले. मात्र आता जरी परिस्थिती आटोक्यात आलेली असली तरी सुद्धा शहरामध्ये काही पडसाद उमटू नयेत यासाठी आपण काय आवाहन कराल? नाही, आमचं आव्हान एवढंच असणार आहे की सर्वांनी शांतता बाळगावी आणि परत असे आव्हान देणारे बोर्ड कुणी त्याच्यामध्ये लावू नयेत. आपण 2 वेळा याचा उल्लेख केला. ते बोर्ड नेमके कधी लावण्यात आलेले होते, कुणाकडून लावण्यात आलेले होते, याची काय माहिती आहे? आता बोर्ड कधी लावलेत ते नाही सांगता येणार, पण याच्यावर काढण्याकरता 2 दिवसापूर्वी पोलीस गेलेले होते आणि त्या बोर्डवरचा जो मजकूर आहे तो मजकूर अशा पद्धतीचा आहे की मेरा घर जला दो कोई शिकवा ना होगा, मुझे कत्ल कर दो कोई बदला ना होगा, मगर शान मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी, कोई समझौता ना होगा. पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे तो, म्हणजे ते पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेर निघून समोर बोर्ड आहे. असं काय बाजूला नाही लावलेलं ते कुठं. एका आरोपीला यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याचा आणि त्या बोर्डचा काही थेट संबंध असावा, त्याच्या संदर्भातली काही चर्चा किंवा अंदाज? तो शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा जो ज्यांनी स्वागत केलं तो संशयित त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. बोर्ड लावलेला अजून कोणी ताब्यात नाही घेतला त्यांनी. पण हा बोर्ड लावण्यानंतर पोलिसांना काही म्हणजे इशारा देण्यात आलेला होता का हे आंदोलन होणार आहे याची पोलिसांकडे काही माहिती होती? पोलिसांकडे माहिती नसेल. पोलिसांनी त्यांनी जे आंदोलन केलेले आहे या मुस्लिम समाजाच्या लोकांनी, तर ते आरोपीच्या बाबतीमध्ये केलं, पण आरोपी सकाळीच त्यांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे जो संशयित आहे तो. निश्चित. त्यामुळे आंदोलन कसं असतं, जेव्हा कुणी आपल्याला आरोपी भेटत नाही, कुणी संशयित काय आपल्या भावना जर हे झालं तर आपण करतो, पण ज्या वेळेला आरोपी जर ताब्यात असेल तर रस्ता रोको जनतेला भेटी धरण्याकरता काही हे नाही ना, म्हणजे काही गरज नाही किंवा प्रशासनाला भेटी धरण्यामध्ये काही आवश्यकता नसते. निश्चित. आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी संग्रामजी धन्यवाद. आणि यानंतर बातचीत करूयात. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष हे राम शिंदे आपल्या सोबत आहेत. रामजी नमस्कार. अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणाव निर्माण झालेला आहे. आपल्याकडे या घटनेच्या संदर्भातली काय माहिती पोहोचली ते जाणून घ्यायचंय. मला वाटतं की सकाळी अहिल्यानगर शहरामध्ये दुर्गा दौड होते आणि त्यामध्ये एका संशयित आरोपीने जो काही अनुचित प्रकार रांगोळीच्या माध्यमातून केला तो तातडीने पोलीस प्रशासनाने ताब्यातही घेतला. परंतु त्यानंतर 1-2 तासाने काही जमाव कोटला बस स्टँडला आला आणि निश्चित स्वरूपामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते की काय असं तिथे वातावरण निर्माण झालं. मला वाटतं की आत्ताच मी SP घारगेंशी बोललेलो आहे. त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे लक्ष घातलेलं आहे, शांतता आहे. तथापि मी शहरातील जनतेला सर्वांना मनापासून विनम्र आवाहन करतो की सध्या अहिल्यानगर आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात आलेली आहे. शहरामध्ये देखील काल मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं होतं. अशा परिस्थितीमध्ये सर्व समाज बांधवांनी एकमेकाला सहकार्य करायचं केलं पाहिजे आणि प्रशासनाला देखील सहकार्य केलं पाहिजे. आणि त्यामुळे मी नम्रपणे आवाहन करेल की
कुठलीही कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही, शांतता ठेवली पाहिजे. ज्यांनी कुणी हा प्रकार केलेला आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यामुळं ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळे आता शांतता प्रस्थापित करावी अशा प्रकारचं मी नम्रपणे आवाहन आपल्या माध्यमातून जनतेला करत आहे. जी शिंदेजी, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आपण सुद्धा सांगितलं एसपींशी आपलं बोलणं झालं. नेमका ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती कोण आहे किंवा इतर ही घटना नेमकी घडण्यामागे कोण आहे याची काही स्पष्टता झाली आहे? मला वाटतं याच्यापेक्षा खोलात जाण्यापेक्षा आता शांतता प्रस्थापित आहे. नाव घेण्यापेक्षा आणि कोणतीही गोष्ट घडण्यापेक्षा पोलीस प्रशासन त्याची सखोल चौकशी करेल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करेल. निश्चित. राम शिंदेजी, आणखी एक आम्ही काही वेळापूर्वी आमदार संग्राम जगताप यांच्याशी सुद्धा बातचीत केली. त्यांनी असं माहिती देताना म्हटलं 2 दिवसापूर्वी तिथे काहीतरी बोर्ड लावण्यावरून वाद झाला होता किंवा एक वातावरण असं तयार झालेलं होतं. नेमकं या सगळ्यामागे कोण असावं, ही घटना का घडली असावी? मला वाटतं की जे आमदारांनी जो प्रश्न उपस्थित केलाय की त्यांना तिथे स्थानिक असल्यामुळे जास्तीची माहिती असेल, पण मी पोलीस प्रशासनाला त्या दिशेने निश्चित स्वरूपामध्ये योग्य ती सखोल चौकशी करतील आणि त्याच्या मुळाशी जाऊन जे अशा प्रकारची समाजामध्ये अशांतता प्रस्थापित करण्याचं कोण जर काम करत असतील तर त्याला पोलीस शोधून काढतील आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करतील. धार्मिक तणाव निर्माण झाला शहरामध्ये, अशी परिस्थिती किंवा पडसाद उमटू नयेत यासाठी आपण काय आवाहन कराल? मी केलं आव्हान, आपण ऐकलं नाही की मी सर्वांनी नैसर्गिक आपत्ती आलेल्या आहेत, सर्व लोक जीव मुठीत घेऊन आहेत. मोठ्या प्रमाणात सीना नदीला पूर आलेला आहे, पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, सगळेजण मदतीला धावत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अहिल्यानगर शहरातील सर्व जनतेला मी नम्र आवाहन करतो की आपण शांतता प्रस्थापित करावी, एकमेकाला सहकार्य करावं, कुठलेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचं आपण काळजी घ्यावी अशा प्रकारचं मी नम्रपणे आवाहन करतो. निश्चित. आपण सविस्तर या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद. तर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. आंदोलन आता थांबवण्यात आलेलं आहे. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे. जे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं, रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलेलं होतं, त्यानंतर मात्र काहीसे आंदोलक आक्रमक झाले आणि त्यामुळे पोलिसांनाही कठोर कारवाई करावी लागली, लाठीचार्ज करावा लागला. काही आंदोलकांना ताब्यात घेतानाची ही दृश्य आपण पाहतोय. घोषणाबाजी जी सुरू होती त्यानंतर मात्र आंदोलक हे आक्रमक झाले. परिणामी पोलिसांनी हा लाठीचार्ज केला. अहिल्यानगरमध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला आणि त्याचमुळे जे आंदोलन छेडण्यात आलेलं होतं ते तात्काळ थांबवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. सुरुवातीला या आंदोलकांशी बातचीत करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र आपल्या मागण्यांना घेऊन आंदोलक आक्रमक असल्यामुळे मुस्लिम समाज बांधव आक्रमक असल्यामुळे पोलिसांना इथे लाठीचार्ज करावा लागलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. मात्र ही घटना कशी घडली, हे आंदोलक तिथे कसे पोहोचले, या सगळ्या संदर्भातला सखोल तपास व्हावा अशी वारंवार मागणी सुद्धा केली जाते आणि या मागे कुणाचा हात असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी सातत्याने मागणी केली जाते. 3 या घटनेच्या संदर्भातली महत्त्वाची दृश्य आहेत. पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय जेव्हा सकाळी हे आंदोलन सुरू झालं, मुस्लिम समाज बांधव शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरले तेव्हाची दृश्य आहेत. पोलिसांनी त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय आक्रमक झाल्यानंतर काहीशी आंदोलकांमध्ये पळापळ सुरू झाली आणि त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली. कारण या घटनेचे पडसाद उमटू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला. तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय काही आंदोलकांना मुस्लिम समाज बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेला आहे. शांतता राखण्यात यावी यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलली. या व्यतिरिक्त पोलिसांचं पथक सुद्धा तैनात करण्यात आलंय. अहिल्यानगर शहरामध्ये इतर कोणत्याही ठिकाणी या घटनेचे पडसाद उमटू नयेत यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जाते. याशिवाय पोलीस सातत्याने आवाहन करतायत, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन सातत्याने पोलिसांच्या मार्फत केलं जातंय. काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत आणि सर्वांनी हेच आवाहन केलंय की अहिल्यानगरमधील नागरिकांनी आता शांतता राखावी.
सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याची सर्वतोपरी काळजी सरकार सुद्धा घेत आहे, पोलीस प्रशासन सुद्धा घेत आहे। मात्र नागरिकांनी सुद्धा सतर्क राहावं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास आता ठेवू नये असं सातत्यानं सांगितलं जातंय। नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर सकाळी शेकडो मुस्लिम बांधव जमा झाले आणि त्यांनी हे आंदोलन करायला सुरुवात केली। ज्या व्यक्तीला या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यावर तातडीनं कठोर कारवाई केली जावी असं वारंवार सांगितलं जात होतं। मात्र काहीसे आक्रमक झाल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला। दरम्यान पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आलेला आहे। अहिल्यानगर भागामधील माळीवाडा भागामध्ये असणाऱ्या 12 तोटी कारंजा समोर काही समाजकंटकांनी हे दुष्कृत्य केलं। धर्मगुरूंचं नाव हे जमिनीवर लिहून विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्यामुळे मुस्लिम समाज बांधव हे आक्रमक झाले, रस्त्यावर उतरले। मात्र आंदोलना काहीसं वेगळं वळण घेतल्यामुळे पोलिसांनाही कठोर कारवाई करावी लागली आहे। आता मात्र तणावपूर्व शांतता आहे शहरामध्ये, परिस्थिती आटोक्यात आहे। विविध पथकं सुद्धा तैनात करण्यात आलेली आहेत। तर या प्रकरणामध्ये एकाला ताब्यात घेण्यात आलंय।